जय शिवराय. मी त्र्यंबक आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या नवीन व्लॉगमध्ये. तर चला सुरू करूयात आजचा नवीन व्लॉग. आज माझी सगळ्यात बोलतात ना एकदम भारी म्हणजे माझी वन ऑफ दी फेवरेट भाज्यांमधली एक भाजी ती म्हणजे भेंडी आणि बटाट्याची भाजी. माझी वन ऑफ दी आवडती भाजी आहे. मला खूप आवडते भेंडी बटाटा. जेव्हा पण शाळेत भेंडीची भाजी आणि बटाटा असायचा ना त्यात मी दाबून खायचो भाजी आणि चपाती. लई आवडते मला ही भाजी. आता मला सगळ्यात भाज्या लई आवडतात पण सगळ्यात आवडत्या भाज्यांमध्ये हिचं पण नाव येतं. एक नंबर लागते मला खायला. मी आई नॉर्मल भेंडी बनवते, आई त्यात बटाटा टाकायचे. आईला बोललो बटाटा टाकून भेंडीची भाजी बनव, एक नंबर लागते. आईने बनवली आणि आता खातो आणि सांगतो शाळेसाठीच असेल सेम टू सेम. एक नंबर लागते भाजी, एक नंबर. तुम्ही पण आईला सांगा तुमच्या बनवायला भेंडीची भाजी आणि बटाटा मिक्स करून चपातीसोबत खावा, एक नंबर. राम राम मंडळी. आज आपण पाहूया त्र्यंबक शेठ काय करतायत ते. काय मग त्र्यंबक शेठ, काय चाललंय तुमचं? काम. काय काम करतोय? जो तुम्हाला लावलंय किती पिशव्या झाल्या? चुकून ते माझे पट्टे शिवले मी माझ्या ह्याचे मॅटचे, ते बघून तुम्ही मला कामाला लावलं यार. असलं मग मस्त बसून मला गेम खेळायला होतं, मला कामाला लावलं. त्या मॅटचे मी 2 पट्टे काय शिवले फक्त, मला ह्या कामाला लावलं तुम्ही. किती बॅग शिवल्यास? नाही बोलतो. माझ्या लॅपटॉपवर कशाला बॅग ठेवल्यात त्या? वजनदार नाही. वजनदार नसले म्हणून काय झालं? 1 रुपयाची बॅग, 30,000चा तो लॅपटॉप. तुम्हाला लॅपटॉप हा, काय करावं लागतंय? काय करावं लागतं म्हणजे? कर दिवसाला 300 रुपये भेटले पाहिजे, 1 रुपयाला 1 बॅग प्रमाणे. बघतोय काय? दिवसभर घरातच असतोस. तुला काय पॉकेट मनी वगैरे काय मिळणार नाही आता. कधी मिळत होती? नाही तर खरंच ना. मी विचार कस्टमर मला माझ्याच पैशाने कमवावं लागलं. बघू इकडे, बघू तुझा कष्टाळू चेहरा. जरा पाणी लावून तू चेहऱ्याला, घामामध्ये जरा चेहऱ्यावरती. हो हो. बरं शिलाईची बंद झाली. काय झालं? शिलाई बंद झाली. मम्मी आता आहे ना प्रँक झाली माहिती आहे कसं काय. मम्मीने मगाशी चहा आणलेला बनवून मी गेम खेळत होतो तेव्हा मी चहा पिऊन हे झाकण ह्याच्यावरती ठेवला. परत यात चहा नाही आहे. मम्मी मला बोलते चहा पी बाबा, चहा पी. बिचारी मम्मीने बघितलं पण ना मी चहा पिऊन झालो. म्हणजे मम्मी एवढी मग नाही मम्मीच्या फोनमध्ये बघा. म्हणजे तू आळशी आहेस. चहा पिलास तर ते तिथे धुवायला ठेवायचं, स्वतःचा कप धुवायचा विसरलास का? शाळेमध्ये स्वतःचा ताट धुवत होता. धुतलं का ताट तुझं? तू धुतो, मी रोज धुतो. नाही धुतलं, मी दाखवू शकते. धुतलं मी, काय पुरावा की मी नाही धुतलं? बघते ना मी तिथे वॉश बेसिन मध्ये. बघा रोजच्या रोज ताट धुवायचं स्वतःच. शाळा जवळच आहे, मी लगेच जाईल तिथे कंप्लेंट करायला. नका कंप्लेंटची धमकी देऊ नका. पण तुम्ही मस्तपैकी प्रँक झाला, त्यात काही नव्हतं. आणि मित्रांनो काय बोलत होतो मला? काय नको बोलूस. नाही बोलत. आज आई बनवणार आहे गाजराच्या पुऱ्या. तुम्ही कधी खाल्ल्यात का गाजराच्या पुऱ्या? मी खाल्ल्या त्याच्या आधी. चांगले लागतात, अशा गोड गोड टाईप लागतात, थोड्या थोड्या गोड लागतात, एकदम भारी लागतात गाजराच्या पुऱ्या. हेल्दी, डोळे चांगले राहतात. निबोध, तू जर बघत असशील ना, निबोध नावाचा माझा मित्र आहे, तू जर हे बघत असशील ना तर बघ हेच माझं सिक्रेट. मला बंदे असे दिसतात, मी हे खातो ना म्हणून मला बंदे आणि बॉट लगेच दिसतात गेममध्ये. हेच ते कारण. निबोध लक्षात ठेवा. बघ मी गाजर खातो ना मग मला बंदे दिसतात लगेच. त्याच्यामुळे मी लगेच सांगतो बंद आहे बाबा इथं इथं. आज आईने नाश्त्यात ढोकळा बनवायला ठेवला आहे, होममेड ढोकळा. आणि हे ते गाजरची पोळी मी खाल्ली एकदा, चांगली लागते. आज ढोकळा नाश्त्याला एक नंबर. खमण ढोकळा आहे का ढोकळा आपल्याला माहिती नाही, पण ढोकळा एवढा माहिती आहे.
तर मित्रांनो मी तुम्हाला तर सांगतो गाजराच्या पुऱ्या बनवायची रेसिपी. तर आईने गोळ घेतला, गाजराचे बारीक बारीक पीस केले आडवे, त्यांना ह्याच्यामध्ये टाकलं होतं, त्याला गुळाचं पाणी केलं थोडंसं, त्याच्यामध्ये त्याला भिजत ठेवला आईने. हे बघा आता त्याला आई बाजूला काढते आहे. मग आई त्याला मिक्सरमध्ये वाटणार आणि त्याची बारीकशी अशी ना बोलतात ना पेस्ट टाईप त्याची बनवून घेणार. तर मित्रांनो आपली पेस्ट मस्तपैकी रेडी झाली आहे. तर आता आईने ह्याचं पीठ मळलं, त्याला पुऱ्याचे आकार दिले, तळलं आणि मस्तपैकी खायला रेडी. त्यांना तुम्ही टाईम बघा, रात्रीचे 12 वाजलेत, बाहेर लोक झोपली आहेत आणि मी इथं मशीनवरती काम करतोय. घरात पण सगळे झोपलेत बघा, आई तिकडं झोपले आहेत, इथे पण सगळे झोपले आहेत आणि मी वाळा सगळं जागून हे काम पूर्ण करतोय. हे एवढ्या काही बाकी आता माझ्या शिवायच्या पिशव्या ह्या एवढ्या शिवून झाल्या आहेत. आज कमीत कमी मी 70-80 किंवा 100च्या आसपास तर मी आरामात केले आज. आणि अजून मला हे पूर्ण केल्याशिवाय झोपायचं नाही, कारण की हे उद्या लाईट नसणार आहे आणि उद्या आम्हाला जमा करायचे त्या पिशव्या त्यांच्याकडे आणले त्यांना. तर हे आजच्याच पूर्ण करणं गरजेचं आहे. तर हे पूर्ण करणं मग झोपणार. मग तुम्हाला सांगतो किती वाजता मला झोपायला. मित्रांनो जास्त काय वेळ बसलो नाही. मशीन काय माहीत का पण बंद झाली, चालायची, शिलाईच येत नव्हती. बघा मी शिलाई मारायचं ट्राय केलं पण शिलाईच येत नाही याच्यावरती. हे एवढ्या मी शिवल्या, हिच्यावर शिलाईच येत नाही आणि एवढ्या बाकी अजून. आणि अजून आहे ना या पिशव्यामध्ये कुठे गेली ती पिशव्या, ह्याच्यामध्ये बघा हा काय घट्टा पडला आहे. हे मला उद्याच्या उद्या कंप्लीट करायचं आहे. हे तेवढं बाकी आहे. तर रात्री 12:30 वाजलेत, त्याच्यावर म्हणजे आजच्या आज मला हे पूर्ण करायचं. रात्रीचे 12 वाजलेत ना, आता मला हे पूर्ण करायचं आहे. मी एकटाच जागा, रात्री 12:30 वाजलेत, बाहेर पण जास्त कोणी नाही. अयो ओके, बाहेर लोक आहेत थोडीफार, बाकी काही नाही जास्त. जातो आणि झोपतो, गुड नाईट करतो स्वतः. सकाळी उठून करेल बाकीचं काम उरलेलं. आता जातो आणि झोपतो. काय बाय.